सर्वत्र हाहाकार माजत असताना काही जण मदतीसाठी सर्वस्व अर्पण करत आहेत, तर काही संधीचं सोनं म्हणून मिळेल ते घेण्यासाठी माणुसकीची लक्तरे वेशीवर टांगत आहेत. असाच प्रकार धुळे शहरातील वाडी भोकर रोडवरील एका खासगी रुग्णालयात पाहावयास मिळाल्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज म्हणजेच कोई हात धो रहा तो कोई हातों से धो रहा याची प्रचिती धुळेकर नागरिक अनुभवत स्वतः या कसाई रूपी प्रशासनाबद्दल संताप व्यक्त करत आहेत. रुग्णालयात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयात कार्यरत कर्मचारी मैताच्या खिशातील रोकड व आभूषणे काढत असल्याचे रुग्णालयात कार्यरत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. ही माहिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली असता त्यांनी घडलेला प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप मैताच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर नातेवाईकांनी जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. घडलेल्या प्रकाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असून देवरूपी मंदिरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाची अशी फसवणूक होत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर रुग्णालय प्रशासन झालेल्या प्रकारावर कारवाई करता की जिल्हा प्रशासन अशा रुग्णालयावर कारवाई करत सर्वसामान्य नागरिकांना विश्वास देतो याची प्रतीक्षा सर्वसामान्य नागरिक करत आहेत.